नमस्कार. चरक संहितेच्या सिद्धिस्थानातील वमन विरेचन व्यापक सिद्धी अध्यायावर आधारित ह्या सविस्तर विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आयुर्वेदिक शुद्धीकरण प्रक्रियांवर, विशेषतः वमन आणि विरेचनावर अगदी सखोल चर्चा करणार आहोत. प्रक्रियेचे अचूक नियम काय आहेत, यशस्वी उपचारांची लक्षणे कशी ओळखायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंतागुंतीच्या परिस्थितींचं कौशल्याने व्यवस्थापन कसं करायचं हे आपण समजून घेणार आहोत. कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकासाठी, प्रॅक्टिशनरसाठी हे ज्ञान खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकतं. तर थेट विषयाला सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाचे मुख्य 4 टप्पे आहेत. पहिल्या भागात आपण पूर्वतयारी बघू, दुसऱ्यात औषध प्रशासन आणि यश, तिसऱ्या भागात विचलन आणि चुका, आणि चौथ्या भागात आपण 10 उपद्रव आणि त्यांची चिकित्सा पाहणार आहोत. चला तर मग आपला पहिला विभाग बघूया. अचूक पूर्वतयारी. आता बघा, संशोधनासाठी योग्य ऋतू निवडणं हा कोणत्याही उपचारांचा अगदी पाया आहे. साधारणतः शरीरातील दोषांच्या नैसर्गिक चढ उतारानुसार वातदोषासाठी प्रावरूठ, पित्तासाठी शरद आणि कफासाठी वसंत ऋतू हा एकदम आदर्श मानला जातो. पण जर एखादी गंभीर आपत्कालीन स्थिती असेल तर ग्रीष्म वर्षा किंवा हेमंत यांसारख्या विशेष ऋतूंमध्येही अनुकूल वातावरण तयार करून शोधन करता येतं. म्हणजे ऋतुमानानुसार लवचिकता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता प्रक्रियेच्या आदल्या दिवशीचा आहार कसा असावा हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. वमनासाठी आपल्याला कफ वाढवणं आवश्यक असतं, बरोबर? म्हणूनच आदल्या दिवशी द्रवयुक्त दूध आणि उडीद यांसारखा कफवर्धक आहार दिला जातो. पण विरेचनाच्या बाबतीत अगदी याच्या उलट करावं लागतं. तिथे कफ कमी असायला हवा. त्यामुळे कफशामक, हलका, उष्ण आणि सहज पचेल असाच आहार देणं गरजेचं असतं. रुग्णांची निवड करताना एक गोष्ट अत्यंत बारकाईने ओळखावी लागते, ती म्हणजे विरेचन अयोग्य व्यक्ती कोण आहेत. विसर्प, पीडिका, शोथ, कामला, पांडू किंवा विषपीडित रुग्णांना सामान्य विरेचन किंवा अतिस्नेहन देणं खूप हानिकारक ठरू शकतं. बरं, मग अशा वेळी काय करायचं? ज्यांच्या शरीरात दोष अत्यंत वाढले आहेत पण जे स्नेहन सहन करू शकत नाहीत, अशा लोकांसाठी वृक्ष विरेचन हाच एकमेव सुरक्षित आणि प्रभावी पर्याय उरतो. हे अगदी पक्क लक्षात ठेवा. शुद्धीकरणाची ही क्रियाशीलता समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. चरकाचार्यांनी यासाठी एक अतिशय सुंदर दृष्टांत दिलाय. जसं एखाद्या तेल लावलेल्या स्निग्ध भांड्यातून पाणी किती सहजपणे निसटून जातं, अगदी तसंच आधी स्नेहन आणि स्वेदन केल्यामुळे शरीरातील दोष ढिले होतात आणि सहजपणे सुटे होऊन बाहेर पडतात. मग वमन किंवा विरेचनाद्वारे त्यांचं उच्चाटन होतं. आणि हो, या प्रक्रियेनंतर उरलेल्या वाताला शांत करण्यासाठी शमन स्नेह देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण वळूयात दुसऱ्या विभागाकडे, औषध प्रशासन आणि यश. एक आदर्श औषध किंवा मात्रावान औषध कसं असावं? तर ते कमी मात्रेत असावं, जलद कार्य करणारं, पचायला सोपं आणि मुख्य म्हणजे कोणतेही उपद्रव न करणारं असावं. हे सम्यक योग तेव्हाच साध्य होतं जेव्हा औषध योग्य प्रकारे पचतं आणि रुग्ण ते अगदी एकाग्र मनाने म्हणजेच एकाग्र मनसात येतो. एक सर्वात महत्त्वाची धोक्याची सूचना म्हणजे अजीर्णामध्ये हानी. अजीर्ण असताना औषध दिल्यास ते दोषांना भयंकर वाढवतं आणि रुग्णाला कमालीचा थकवा म्हणजेच ग्लानी आणतं. असं करणं पूर्णपणे टाळायला हवं. आता औषध पचलं आहे की नाही हे कसं ओळखायचं? जेव्हा औषध पचतं तेव्हा वातानुलोमन होतं, निरोगीपणाची भावना येते, शरीरात ऊर्जा आणि एक प्रकारचा हलकेपणा जाणवतो. पण जर औषध पचलं नसेल तर क्लम म्हणजेच थकवा, दाह, अंगसाधन आणि मूर्छा यांसारखी लक्षणं दिसतात. इथला सर्वात कडक नियम लक्षात घ्या. जर आधीचं औषध पचलं नसेल तर कोणत्याही परिस्थितीत दुसरं औषध अजिबात देऊ नये. औषधाची निवड करताना रुग्णाच्या कोष्ठाचा आणि बलाचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. जर क्रूर कोष्ठ असेल आणि रुग्ण बलवान असेल तर तिथे तीक्ष्ण शोधन म्हणजेच तीव्र औषधच लागतं. याउलट मृदू कोष्ठ आणि दुर्बल रुग्णासाठी मृदू शोधन म्हणजेच सौम्य औषध वापरावं लागतं. हे कॉम्बिनेशन चुकलं तर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे इथे खूप काळजी घ्यावी लागते. सम्यक योग झाला आहे हे नक्की कसं समजायचं? तर वमनाचा अंत नेहमी पित्त पडल्याने होतो आणि विरेचनाचा अंत कफ पडल्याने होतो. प्रक्रियेनंतर शरीरात कमालीचा हलकेपणा येणं आणि छाती, घसा व डोकं पूर्णपणे स्वच्छ वाटणं ही शरीर शुद्धीची लक्षणं आहेत. या सर्वांचा अंतिम फळ काय? तर रुग्णाचा जठराग्नी म्हणजेच पचनशक्ती लक्षणीयरित्या वाढते. प्रक्रियेनंतरचा सर्वात नाजूक टप्पा म्हणजे पेयादी संसर्जन क्रम. शुद्धीकरणामुळे रुग्णाचा अग्नी मंद झालेला असतो. तो पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी पेया, विलेपी, अकृत किंवा कृतयूष आणि शेवटी मांसरस याच क्रमाने आहार द्यावा लागतो. पण यात एक महत्त्वाचा अपवाद आहे बरं का.
जर शुद्धी खूपच कमी प्रमाणात झाली असेल आणि वातपित्ताचा त्रास नसेल तर अशा वेळी कफ वाढू नये म्हणून पेयाऐवजी तर्पण म्हणजेच घट्ट पदार्थ दिले जातात. चला आता पुढच्या आणि अतिशय गंभीर अशा तिसऱ्या विभागाकडे वळूया, विचलन आणि चुका. औषध दिल्यानंतर मुख्यत्वे 3 परिणाम दिसू शकतात. पहिला म्हणजे सम्यक, जिथे दोष योग्य दिशेने आणि योग्य प्रमाणात बाहेर पडतात. दुसरा म्हणजे अयोग, जिथे औषध कमी पडतं, त्याचा विपरीत परिणाम होतो किंवा अजिबात प्रभाव पडत नाही. आणि तिसरा आणि सर्वात धोकादायक परिणाम म्हणजे अतियोग. यामध्ये औषध, दोष आणि शरीरातील धातूसुद्धा अत्यंत वेगाने बाहेर पडू लागतात, जे खूपच घातक ठरू शकतं. कधीकधी औषध अगदी उलट काम करतं, ज्याला प्रतिलोम प्रवृत्ती किंवा विपरीत गमन म्हणतात. म्हणजे विचार करा, तुम्ही रुग्णाला वमनाचं औषध दिलंय आणि त्याला जुलाब सुरू झाले. असं का होतं? कारण जर रुग्णाला खूप भूक लागली असेल किंवा त्याचा कोष्ठ मृदू असेल तर औषध खालच्या दिशेने जातं. याउलट जर शरीरात अतिरिक्त कफ असेल किंवा अजीर्ण असेल तर विरेचनाचं औषध चक्क उलटी वाटे बाहेर पडतं. आहे की नाही आश्चर्यकारक? एका अयोग्य चिकित्सकाचा म्हणजेच प्रॅक्टिशनरच्या चुकांमुळे किती मोठे अनर्थ ओढवू शकतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. रुग्णाच्या बलाचं चुकीचं मूल्यांकन करणं किंवा स्नेहन आणि स्वेदन न करताच शोधन देणं हे म्हणजे एखादं कोरडं लाकूड वाकवण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. ते जसं मोडतं तसं शरीरही मोडकळीस येतं. चुकीची मात्रा देणं, जुनी औषधं देणं या सर्व चुकांमुळेच शेवटी ते भयानक असे 10 उपद्रव निर्माण होतात. आणि म्हणूनच आता आपण आपल्या चौथ्या आणि अंतिम विभागाकडे आलो आहोत, 10 उपद्रव आणि त्यांची चिकित्सा. सुरुवात करूया आदमान आणि परिकर्तिका या 2 उपद्रवांपासून. जर औषध कमी पडलं तर दोषांना गती मिळत नाही, ते अडकून राहतात आणि पोट फुगून आदमान होतं. यावर स्नेहन, स्वेदन आणि बस्ती द्यावी लागते. याउलट जर दुर्बल रुग्णाला तुम्ही तीक्ष्ण औषध दिलं तर गुदभारी भयंकर कातरल्यासारखी वेदना होते, ज्याला परिकर्तिका म्हणतात. यावर त्वरित लंघन, पाचक अन्न आणि पिच्छाबस्ती देणं गरजेचं असतं. पुढची गंभीर स्थिती म्हणजे परिस्राव आणि हृदयग्रह. परिस्रावामध्ये दोष थोड्या थोड्या प्रमाणात पण सतत स्रवत राहतात. तीव्र असल्यास स्नेहन करून तीक्ष्ण विरेचन द्यावं लागतं. हृदयग्रहामध्ये मात्र अडकलेले दोष हृदयाला अक्षरशः जखडतात. छातीत वेदना, उचकी अशी लक्षणं दिसतात. अशा वेळी तातडीने वमन करवून दोष बाहेर काढणं हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे. आता हे 2 उपद्रव बघा, हे सर्वांत भयानक आहेत, अंगग्रह आणि जीवादान. अंगग्रहामध्ये संपूर्ण शरीर जखडतं, सुया टोचल्यासारख्या वेदना होतात. यावर त्वरित पूर्ण शरीराला स्नेहन, स्वेदन आणि वातनाशक उपचार करावे लागतात. पण जीवादान म्हणजे तर साक्षात इमर्जन्सी. औषधाच्या अतियोगामुळे शरीरातील शुद्ध रक्त भळाभळा वाहू लागतं. अशावेळी प्राण वाचवण्यासाठी जीवाभिसंधान करावं लागतं. हरणासारख्या प्राण्यांचं ताजे रक्त पिण्यास दिलं जातं, पिच्छाबस्ती दिली जाते. ही अक्षरशः एक लाईफ सेव्हिंग प्रक्रिया आहे. विभ्रंशाचे स्वरूप खूपच गुंतागुंतीचे असते. यामध्ये गुदभ्रंश होणे, मूर्छा येणे किंवा दोष कुठेतरी अडकणे असे विविध प्रकार घडतात आणि प्रत्येकावर वेगळा उपचार करावा लागतो. स्तंभ या व्यापादामध्ये दोष बाहेर न पडता जागेवरच अडकून बसतात, त्यामुळे विशिष्ट जागी वेदना होतात. यावर आधी पाचक औषधे देऊन मग तीक्ष्ण बस्ती द्यावी लागते. शेवटचे 2 उपद्रव म्हणजे उपद्रव आणि क्लम. जर आधीच रुक्ष असलेल्या रुग्णाला तुम्ही कोरडे औषध दिले तर भयानक वातप्रकोप होऊन गुंतागुंत निर्माण होते. त्यावर त्वरित वातनाशक उपचारांचा भडीमार करावा लागतो. आणि क्लममध्ये काय होतं तर कोणतीही शारीरिक मेहनत न करताही रुग्णाला प्रचंड थकवा आणि जडपणा जाणवतो. यावर लंघन आणि पाचक औषधं कामी येतात. या सर्व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक अत्यंत तार्किक आणि प्रभावी सूत्र आहे, अतियोग चिकित्सा. ही कायम विरुद्ध दिशेने करावी लागते. जर वमनाचा अतियोग झाला म्हणजे उलट्या थांबतातच नसतील तर खालच्या दिशेने म्हणजे मधुर औषधांनी विरेचन द्यावे. आणि जर विरेचनाचा अतियोग झाला तर ती खालची गती थांबवण्यासाठी मधुर औषधांनी वमन द्यावे. हे चक्र समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? या शुद्धीकरणाच्या अचूक नियमांवर, पूर्वतयारीवर आणि चुका सुधारण्याच्या इमर्जन्सी पद्धतींवर जर तुम्ही प्रभुत्व मिळवलंत तर तुमचा आत्मविश्वास किती वाढेल विचार करा. कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकांसाठी उपचारांचा मार्ग अत्यंत स्पष्ट आणि 100% सुरक्षित होतो. हे ज्ञान केवळ रोग दूर करत नाही तर रुग्णाच्या प्राणांचं रक्षण करून प्रॅक्टिसमध्ये खऱ्या अर्थाने सिद्धी प्राप्त करून देते. या सखोल विज्ञानाचा असाच विचार करत राहा आणि अभ्यास करत राहा.